गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हॅलो एव्हरीवन, जर तुम्ही पुण्याच्या अवतीभोवती वॉटरफॉल ट्रेकिंग या व्यतिरिक्त फ्रेंड्स किंवा फॅमिली सोबत गर्दी नसलेलं ठिकाण चिल मारण्यासाठी शोधत असाल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पावना बॅकवॉटर जवळ वागेश्वर मंदिराजवळ. गावाजवळ गाडी पार्क करून मंदिराजवळ पोहोचण्यासाठी फक्त 15 ते 20 मिनिट लागले. जाताना खूप छोटे छोटे तळे साचलेले होते, पाणी वाहत होतं, त्यांना ओलांडून जाण्यासाठी फार मज्जा आली आणि अगदी काहीच न थकता आम्ही आरामात मंदिराजवळ पोहोचलो. ओम नमः शिवाय. हे मंदिर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षातून आपल्याला फक्त 3च महिने बघायला मिळतं आणि याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो एकदम निसर्गरम्य आहे. या मंदिरावरचं कोरीव काम खूपच सुंदर आहे आणि इथे आल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते आणि फारच समाधान सुद्धा मिळतं. जर हे शिव मंदिर वाचवलं असतं ना तर आजही आपल्याला 1000 वर्ष जुना इतिहास बघायला मिळाला असता. पावसानंतरचं ते मोकळं आकाश आणि मंदिरासमोरील तो नंदी, खरोखर इथलं वातावरण खूपच प्रसन्न होतं. तसं तर आम्ही सगळ्याच तयारीत आलो होतो, म्हणून म्हटलं आज जरा मित्रमैत्रिणींसोबत निवांत वेळ घालूया. तर आम्ही करणार होतो मॅगी पार्टी. या पक्ष्यांच्या किलबिलीने आमच्या पार्टीला जरा अजूनच मज्जा आली. इतका सोसाट वारा होता, कसा बसा आमचा गॅस पेटला. मस्त कांदे वगैरे चॉप करून आम्ही मॅगीला छानपैकी फोडणी घातली आणि मग काय, मॅगी म्हटलं की प्लॅनच बेस्ट असतो. घरचे मसाले सुद्धा आम्ही त्या मॅगीमध्ये टाकले आणि मॅगी मसाला तर हवाच हवा. थोडासा टँगी फ्लेवर देण्यासाठी त्याच्यात थोडासा टोमॅटो केचप सुद्धा आम्ही ऍड केला. हा आउटडोर ब्रेकफास्ट आहे ना, आम्ही फर्स्ट टाइमच प्लॅन केला होता, म्हणून कॉन्टेंटसाठी हा अँगल घे, तो अँगल घे, असा व्हिडिओ घे, तसा व्हिडिओ घे, काय नको ते आमचं चाललं होतं. मज्जा मस्ती करत आमची मॅगी झाली आणि मॅगी झाल्यानंतर आम्ही मस्त मॅगी खायला बसलो आणि आमच्या मॅगी पार्टीला वागेश्वर मंदिराजवळील कावळे सुद्धा हजर होते बरं. आता मॅगी नंतर चाय तो बनती यार. मग आम्ही चहा ठेवला आणि अचानक इतका सोसाट वारा आला की चहाच उकळत नव्हता. मग आम्ही चहाच्या अवतीभोवती असा घोळका करून बसलो आणि मग कसं बसे चहा उकळला. आता जिथे 4 डोके एकत्र येणार तिथे घोळ तर होणारच ना, तर ते झालं. असं आम्ही सगळं सामान घेतलं, पण आम्ही चहा गाळणीच आणली नाही, म्हणून मग देसी जुगाड करून आम्ही कपड्याने चहा गाळला. पावसानंतरचं मोकळा आकाश, मॅगी पार्टी, छोटे छोटे तळे, सोबत पक्ष्यांची किलबिल आणि आपले हवे ते मित्रमैत्रिणी, बस अजून काय पाहिजे असतं लाईफमध्ये. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.